नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अग्निशस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या टोळीस खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी केले जेरबंद। राबोडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 5/12/2024 रोजी 11:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी श्रीमती सुनीता सिल्वराज पिल्ले वय 45 वर्ष राहणार उल्हासनगर 4 या मुंबई येथे जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून नाशिक मुंबई हायवे मुंबई लेनवरील कॅडबरी जंक्शनजवळील ब्रिजच्या चढणीवर ठाणे पश्चिम येथे ते आले असताना त्यांची कॅब कार अडवून त्यांना पुलिस और कस्टम पीछे से आ रहे हैं, अब गाडी रोको अशी बतावणी करून तसेच कॅब चालकाला अब गाडी बंद करो असे धमकावून कॅब थांबवून आरोपी इस्पानी फिर्यादींच्या डाव्या बाजूला दरवाजा जबरदस्तीने उघडून फिर्यादी प्रतिकार करत असतानाही त्यांनी फिर्यादीच्या सीटवरील 2 बॅग त्यामध्ये 50,000 सौदी रियाल आणि भारतीय चलनातील 11,29,000 रुपये व भारतीय चलनातील 1 लाख रुपये असे एकूण 12,29,000 रुपये जबरीने चोरून पळून नेले। त्यामुळे राबोडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 949/2024 भारतीय न्यायसंहिता कलम 310(2), 309(6), 3(5), 49 सह भारतीय हत्यार कायदा 1959 कलम 3(25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्यांच्या सूचनेप्रमाणे खंडणी विरोधी पथकांकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते। सदर गुन्ह्यांचा समांतर तपास राबोडी पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथक असे एकत्रितपणे चालू होता। सदर गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपूर्ण आरोपितांचा तपास करून आरोपी मोहित हेमंत हिंदुजा वय 19 वर्ष उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे, वरुण नरेश होटवानी वय 20 नगर 3 जिल्हा ठाणे, रोहन सतीश रेडकर उर्फ बाबू राहणार वय 19 वर्ष नगर 3 जिल्हा ठाणे, स्वप्नील दिलीप ससाणे उर्फ बाबूराव वय 22 वर्ष धंदा बेकार राहणार बॅरेक नंबर 30 रूम नंबर 2 जयलक्ष्मी सोसायटी समोर SES शाळेचे पाठीमागे उल्हासनगर 1 जिल्हा ठाणे, अनवर सुबानी शेख उल्हासनगर 1 जिल्हा ठाणे व महिला आरोपी नीता विष्णू मनुजा उर्फ भक्ती वय 40 वर्ष कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे व विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दरोडा टाकून जबरी पोलीस चोरी केलेली रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहन मारुती कंपनीचं इर्टिका कार, होंडा शाहीन, सुझुकी कंपनीची एक्सेस मोटारसायकल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले अग्निशस्त्र, गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस व मोबाईल फोन असा एकूण 21,97,611 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यांची दिनांक 19/12/2024 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुनील तारमाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री पंजाबराव उगले, माननीय पोलीस उपायुक्त श्री अमरसिंह जाधव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे शाखा तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक श्री शेखर बागडे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 2 गुन्हे शाखा श्री राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडनीस, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले, पोलीस हवालदार दीपक गडगे, पोलीस हवालदार आशिष ठाकूर, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस हवालदार सचिन शिंपी, पोलीस हवालदार रोगियाराज कानडे, पोलीस हवालदार अभिजित गायकवाड, महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर, पोलीस नायब रवींद्र हासे, पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, पोलीस शिपाई तानाजी पाटील, पोलीस शिपाई संतोष वायकर, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस नायब भगवान हिवरे यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर ठाणे। लुटणाऱ्या आरोपींना अटक केलेली आहे क्राईम ब्रँचने, काय सांगत? 5 डिसेंबर रोजी राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुनीता पिल्ले राहणार उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे जात असताना त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्याचा जो प्रकार झाला त्या ठिकाणी राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला।
त्या गुन्ह्यामध्ये खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त PSI राठोड आणि त्यांच्या टीमने त्या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि 1 विधी संघर्ष बालक ताब्यात आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये 1 इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 20 मोबाईल आणि 1 गावठी कट्टा आणि त्याचबरोबर रोख रक्कम 8.5 लाख रुपये रिकव्हर केलेली आहे. त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे. सर, यामध्ये एक महिला आरोपीला सुद्धा उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालली होती. आतापर्यंत जी प्राथमिक तपासाची माहिती मिळाली आहे या आरोपींनी महिलेचा पाठलाग करून किंवा रेकी करून त्या अनुषंगाने इतर आरोपींना टीप केली आणि त्यांनी हा सर्व प्रकार घडवला. कितीचा मुद्देमाल हा सगळं? आणि हा जो मुख्य आरोपी आहे तो अटकपूर्व जामिनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत प्रेम हरचंदनेवर इतर खून त्याचबरोबर इतर मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचे सुद्धा बॅकग्राऊंड किंवा त्याच्याकडे गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास सुरू आहे. 6 आरोपी अटक आहेत आणि 1 7वा विधी संघर्ष बालक आहे तो देखील ताब्यात. सर, अजून काय आरोपी निष्पन्न होणार आहेत? अजून काय आरोपी निष्पन्न होतात तर किंवा या आरोपीने या अशा प्रकारचे काही गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत त्याचा देखील तपास पोलीस करत आहेत.